तर बघा गाइस, आता मी जस्ट घरी आलेले आहे आणि हे माझं ऑफिस तर सुटलेलं आहे. मी सकाळी शूट नाही करू शकले का बरं की मला खूप टाइम झाला होता त्याच्यामुळे. आणि आता जस्ट आपण घरी आलेलो आहो आणि थोड्या वेळाने थोडं बसू, फोन वगैरे बघू आणि मग चला आता भेटूया. बघा गाइस, तर आमच्या गल्लीमध्ये ना आज खूप मोठी घोरपड होती आणि नेमकं काय झालं आणि काय नाही हे सगळं आमच्या आजी सांगतील, तर तुम्ही नीट ऐका यांचं. ओके आजी, मला सांगा काय झालं त्या घोरपड विषयी. रस्त्यावर होती बाई ते, हा. शेतातून आले मी तर. हा का? मग एवढी मोठी होती, एवढा घेतो हे होतं तिचं पोट तर एवढं मोठं होतं. बापरे, खूप मोठी होती का ती? 4 किलोची असेल ते, 5 किलोची बी नको सांगू. बापरे. हा, एवढं तर हुंडकं होतं तिचं. बरं मी नाही ना 3-4 जणांनी पाहिली आम्ही ना, म्हणून आपल्या शिवाजी महाराजांना केलं. हा, 3-4 जणांनी पाहिली. मग आणि ही घोरपड तर खूपच बेकार आहे. आणि आजी सांगताय केवढी मोठी होती ती. शिवाजी महाराजला किल्ला चढून जिंकून दिला होता आणि तिनं. बघा, शिवाजी महाराजचा सुद्धा इतिहास आहे त्या घोरपड सोबत आणि ती आमच्या कॉलनीमध्ये दिसली म्हणजे किती मोठी गोष्ट आहे. मोबाईलने काहीच नाही, आपण काय काढू शकतो. हो, 2 वर्ष काही ना काही घटना येतेच महापुढे. हो, आपल्या कॉलनीमध्ये. आणि आजीला असं खूप सारं दिसतं. हो ना आजी? मग इथले जण गेले पण दिसली नाही त्याने मला. मी दाखवली या 4 जणांनी मागच्या इथे. हो, दिसली नाही. हा, डोळ्यावाले दिसली नाही. बघा गाईज. मग आणि किती लोक जमले होते ना आजी तिथं. हा, ओला होते विशेष जण असते. म्हणजे आम्ही मेन 4 लोकांनाच पाहिजे. सगळ्यात आधी 4 लोकांनी पाहिले. 3 बाय. हो, मग हे बाकीच्या बाया सगळ्या तिच्या जवळून गेल्या ना बाई, पण काही दिसली नाही. बघा गाईज. आणि मी ना सांगितलं, म्हटलं पाव केवढी घोरपड आहे. हा, तर तो माणूस झालं टाकायला करे तिच्यावर, त्याचा जीव घे. मी म्हटलं बापा टाका ना. हो, ते माझ्या आवाजात माझा नळल्या जोर आहे. हा. जसा कल्ला केला तसं ती घोरपड पळत हा. गेली. आणि आजी इतक्या जोरात आरडायला लागली आणि आजी खूप घाबरल्या. हो ना आजी? मग पहिल्यांदाच आयुष्यामध्ये पहिल्यांदाच पाहिली मी म्हणून तर एवढी शिवाजी महाराज एवढा मोठा किल्ला जिंकला की एवढी नाही. जीव हो, आहे. मग एवढी जीव आहे तिची, एवढी. बघा बघा गाईज, एवढी मोठी जीभ होती त्याची आणि एवढी मोठी आणि 3-4 किलोची होती. बघा, डोळे तो आपल्या डोळ्यावरनीच, आपले डोळे तरी का काढले. बायका घुशीने मध्ये असं असतं की मग? ना त्याची. मी पुरी पाहिली ना बाई. बघा, अरे बापरे. आणि याले तो माणूस होता शाळेपुऱ्यातला, तो बी सुद्धा घाबरे. बघा गाईज, सगळे घाबरले एकदम बेकार. आजी तिथं घोरपड तर होती, पण त्या घोरपड पासून आपल्याला काही नुकसान आहे. ती काय करते आपल्याला? नुकसान आपल्याला काही ते चावत नाही, हो. काहीच नाही. पण तिची जे शेप असते, शेपटी. शेपटी, तर ते आपल्या हाताला गुंडाळते धऱ्याच्या हो, बाबतीत. एकदम आणि सापासारखं. आपण काय पकडू शकू दिली, हो, नाही तर मग पकडल्या जाते. ते काहीच नाही, आपल्याला चावत नाही, काहीच हा. नाही. पण तिची शेपटी आहे की ती अशी मारते आपल्याला. हो. आणि त्याला काटे असतात ना आजी? एकच काटा असते तिची शेपटीला मागून. हा. आणि आपण जर पकडला तो आपल्यालाच मग एक ती तो. शेपटी मारते ना आपल्याला. हो. आणि सापासारखी गुंडाळते ना ती. हा, हाताने गुंडाळून घेते ना ते. हो. शेपटी धरली तिची, तो काटा दाबून धरला की मग ते झालंच ते खरं. हा. मोठी नाही तर किती दाब पाहतो. आपल्या घरामागे बी घोरपड आहे, बघा गाईज. पण ते लहान आहे. ही लय मोठी होती जुनी अशी बाई. आणि इथं घोरपड अशी अचानक दिसली, इतकी गर्दी झाली, सगळे लोक पण इतके घाबरले. बघा, ही आजी एकदम सगळं डिटेल मध्ये सांगते आपल्याला. बघा, तर बघा, तुम्हाला मी सगळी स्टोरी सांगितली आहे की अशी घोरपड दिसली. आजीनी तर सांगितलीच आहे. आजीनी खूप असं डोळ्यांनी बघितलंय, त्याच्यामुळे त्यांनी एकदम डिटेलमध्ये आपल्याला सांगितलंय. आणि बघा, तानाजी मालुसरे हे जे आहे त्यांनी सिंहगड चढायसाठी घोरपडची मदत घेतली. आणि शिवाजी महाराजच्या काळामध्ये घोरपडने त्यांची खूप साथ दिली आहे दुश्मनांना हरवायसाठी. तर ही घोरपड खूप म्हणजे एकदम उपयोगदायक ठरलेली आहे. पण अशी लोकांना बघितली ना तर ती खूप घाबरून जातात. का बरं की तिची शेपूट खूप बेकार असते, खूप जंतर असते, त्याला काटे पण असतात. त्यामुळे शिवाजी महाराजच्या काळामध्ये आता घोरपडने खूप मदत केली होती. पण अजून सुद्धा त्या घोरपडी आहेत म्हणजे किती गोष्ट आहे ना. आणि आजकाल तर ॲनिमल्स वगैरे तर बघायला भेटतच नाही, पण शेतामध्ये असे ॲनिमल्स खूप सारे बघायला भेटतात. मला सांगा, जेव्हा तुम्ही पहिल्यांदा घोरपड बघितली तेव्हा तुम्हाला कसं वाटलं, म्हणजे बघून काय? घाबरून गेलती मी. ती एवढी मी पाहिलीच नव्हती ना अजून. हो, पहिल्यांदाच पाहिली एवढी घोरपड. हो, एवढी मोठी घोरपड होती. एवढं तिचं हे होतं ना बाई, कोणतं असं असं होतं. हो. अन शेपटी शेपूट केवढी मोठी होती आजी, तुम्ही सांगू शकता? एवढी बघा, एवढी मोठी शेपूट होती त्याची. शेपटी होती ना बाई तिची. आणि आतून तर तुयाला होती ती.
हो म्हणजे खूप अशी मोठी होती हो ना आजी. मग ते माणूस बी म्हणे की बापा आजी, आणि इथले जण गेले तर त्याला दिसली नाही. हो मला दिसली. पण आजीला सगळ्यात आधी दिसली हो ना. हा मग आजी तुम्ही आरडले तिथं आहे ना, मग बाकीचे जमा झाले. मग हो पण बाकीचे जमा झाल्यावर ती पळून गेली हो ना आजी. गेली. हा का बघ ती पकडता येत नाही. शिवाजी महाराजच्या काळातली घोरपड आज दिसली पहिल्यांदा रे एवढी. हो जय शिवाजी जय भवानी. आणि बघा गाईज जसं की सांगितलं त्या आजीनी खूप मोठी घोरपड होती तिथे आणि खूपच लोक काय झालं ग तिकडं, काय झालं ते काय ते आजी काय बडबड करत होती, मी गॅलरीतून पाहिलं. ते काय झालं माहितीये का, ते आजी बोलत होते की तर खूप मोठी घोरपड होती आणि सगळे लोक घाबरले माहितीये का. का बर? ते शेतामध्ये त्यांनी घोरपड बघितली. हा घोरपड ती मोठीच राहते ती. हो आणि ते शिवाजी महाराजच्या काळामध्ये किती मदत केली त्या घोरपडने. शिवाजी महाराजचं काळ वेगळं होते, काळ वेगळं आहे. हो मी आता एक काम करतो, आता मला पिक्चर बघायचंय, मी आता हे ब्लूटूथ चार्जरला लावतो. ते काढू नको बरं, तू काढून घेती. नाही काढणार ना मी, हा मला पण पिक्चर बघायचा. ठीक आहे. हा मुलची पॅटर्न बघायचं मला आज, मुलची पॅटर्न. तर हाय गाईज, आम्ही काही दिवसापूर्वी चिखलदरा गेलतो हिंडायला. तिकडं आम्ही खूप एन्जॉय केलं, खूप राईड केलाय, खूप ते केलंय. पाऊस इतका चालू होता का काय सांगू. असं हे हिंडलो आम्ही, तर आम्ही तिकडे फोटो काढला. आम्हाला फोटो काढायला टाइम नाही, कारण की पाऊस इतका चालू. फोन कस काय, तर आम्ही कॅमेरावाल्याकडून फोटो काढला होता. तर मी तुम्हाला तिकडचे फोटो दाखवतो. तर गाईज आम्ही तिकडे इतके फोटो काढले, खूप सारे फोटो काढले, पण आम्हाला जे फोटो आवडले आम्ही तेच घरात लावले आमच्या. चला तर तुम्हाला आम्ही फोटो दाखवतो. गाईज हे बघा, हे इतके फोटो आहे. तर आम्ही खूप सारे फोटो काढले होते, पण आम्हाला इतके आवडले आम्ही लावले. तर बघा हे आमचा कपल फोटो. तर ये बघा ही माझी बायको. तर ही असे फोटो काढले होते गाईस आम्ही. कसे दिसतंय फोटो सांगा आम्हाला. खूप छान आहे ना. तर बघा गाईज त्यांनी फोटोविषयी तर सांगितलं असेल आणि हे फोटोज म्हणजे एकदम एखादी मेमरीज असते. हे बघा, आणि फोटो म्हणजे एकदम मेमरी असते. जे पण काही झालेलं आहे ते सगळं आपल्याला आठवतं. तो क्षण आठवतो, कोणत्या क्षणाला आपण फोटो काढले होते. हो का नाही गाईज. आणि तिथं कॅमेरामॅन ते पण खूप चांगले होते, मग त्याच्यामुळे आम्ही फोटो काढून घेतले. आणि तसं पण घरी जाऊन ठीक आहे आपल्या फोनमध्ये असतात आपले सगळे फोटोज, पण कुठं आपण गावाला गेलोय आणि तिथंच फोटोग्राफर असतात, आपल्याला ते बघून अजून असं वाटतं की आपण त्यांच्याकडूनच फोटो काढून घ्यावा. मग आपण अजून फोटो काढतो. आणि बघा गाईज माझे जे हस्बंड आहे त्यांना तर खूप शौक आहे फोटोचा. आणि मी तर बोलत होते की फोनमध्ये तर आहेच मग कशाला, पण ते बोलले नाही की आपण फोटोजमध्ये कॉपी पण घेऊ म्हणे, ते चांगलं पण दिसतं. मग घरी आल्यावर मला आयडिया आली की आपण असं पण डेकोरेट करू शकतोय. आणि माझ्या बड्डेच्या वेळेस लायटिंग आणलेले होते त्यांनी सेलिब्रेट करायसाठी, तर मग तेच आम्ही तिथे यूज करून ते लावले. छान दिसत आहे ना. काबर बघता येतं. अगं मध्ये किती गरम होतंय आणि एक तर आपल्या गावात पाऊस पण पडत नाही, पावसाळा असून नुसतं आज ऊन तपतंय का काय सांगू. हो आणि खूपच उन्हाळा आहे. हो ना. हा किती उन्हाळा आहे काय सांगू. आणि पुरं घर एकदम असं गरमी गरमी होती सगळीकडे. हा कूलर बी लावलं तर गरमी होती, वरचं पंख बी लावलं तर इतकं काय म्हणा तुम्हाला काय सांगू काही. हाय गाईज, तर आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे. तर आता आम्ही तुम्हाला चला बाहेर दाखवू की निया काय करते. का ग निया काय करते. काय नाही, मी चंद्राला बघते. कुठे चंद्र. अरे वाव, किती मस्त प्रकाश पडलाय ना, किती मस्त मून लाईट दिसतोय. हो चंद्रापेक्षा तर तूच छान दिसते. हो का. हो एक काय, पण कधी कधी म्हणजे चंद्र दिसत पण नाही. आणि आता किती मस्त लाईट आहे ना बघा चंद्राचा गाईस. हो आणि मी त्याच्यामुळेच म्हटलं थोडं बाहेर येऊ आपण. तर बघा फ्रेंड, जस्ट आमच्या आता जेवण वगैरे झालंय. हो का नाही. हो तर आम्ही आता बाहेर बसलो गार हो हवा काढ. थोडंफार गरमी पण आहे ना, त्याच्यामुळे म्हटलं थोडंफार बाहेर बसूया. आणि चला गाईस, तर असा होता आमचा आजचा दिवस आणि अशी घोरपडची स्टोरी होती. आणि चला तर उद्या भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय. तर उद्या तुम्हाला दुसरं ब्लॉग बघायला भेटेल. ठीक आहे. तर प्लीज आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करा तुम्हाला आमचा ब्लॉग कसा वाटला. ठीक आहे गाईस. बाय बाय.